महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। हे बघा, आमच्या पक्षाचा जन्म मुळात एसटी एससी ओबीसी ज्या समाजासाठी झालेला आहे। जरी आम्ही महाराष्ट्रात आमचं काही नसलं तरी केंद्रात आमचे नेते माननीय चिरंजीव पासवान साहेब हे केंद्रीय मंत्री आहेत। माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या सोबत ते कॅबिनेटमध्ये काम करते। आज जे महाराष्ट्रामध्ये या दोन समाजामध्ये ते निर्माण झाले ते काही योग्य नाही आणि आम्हाला त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करत नाही। झाला विषय की आम्ही सत्तेधारी सोबत राहून या गोष्टी माझ्या नेत्याच्या मार्फत माननीय पंतप्रधान माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यापर्यंत पोहोचू। जशा की 59 जातीच्या आहे त्या एकसंघ राहावा अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे। प्राध्यापक स्वतःला दिलेला आहे। जे बघा, परिवार या ठिकाणी आलेला आहे। आमच्या पक्षाच्या वतीनं आहे माननीय पंतप्रधान मोदी साहेब माननीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिरंजीव पासवान आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आमच्या पक्षाच्या वतीनं आमच्या शहर आणि जिल्हा कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे। समाजातील युवकांना नागरिकांना काय आव्हान करता? समाजातील युवक नागरिक सर्व समाज बांधवांना हा मातंग बंधू आणि बौद्ध बंधू हे काही अलग नाही आणि 59 जातीच्या महामानवाने बांधणी केली त्याच्यात फूट पडणे हे शक्य नाही। परंतु प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या मतांतर असतात। तसेच आज जो हा मोर्चा समाजार्थ निघला आपला विरोध दर्शनाला निघला आणि मातंग बंधूचे मोर्चे हे समर्थार्थ निघतात। या दोन्ही मोर्चाला लोकशाहीनंच अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार व्यक्त करत आहे शासनाकडे। सरकारला काय आव्हान करणार आपण? हे बघा, आमच्या महाराष्ट्राचे एक आमदार नाही खासदार नाही ही गोष्ट खरी आहे। परंतु आमच्या केंद्रात 5 खासदार आहेत, बिहारमध्ये आमचे 19 आमदार आहे आणि 2 मंत्री आहेत। मी माझा नेता माननीय रामविलासजी पासवान दिवंगत यांनी 1 नव्हे 2 नव्हे 6 पंतप्रधानांसोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि ज्या वेळेस समाजावर मागासवर्गावर अन्याय अत्याचार होईल तर त्यावेळेस पासवान साहेब यांनी टाईट भूमिका घेतली आहे। आपण याच्यापूर्वी पाहिलं असेल सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आलं होतं त्यांनी बीजेपीचे खासदार असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, तेलुगू देशमचे असतील, देशामधले जेवढे काही खासदार एसीचे होते ते पासवान साहेबांनी एका बाजूला घेऊन हा विरोध दर्शवलेला आहे। हे बघा, माझ्या पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी या निर्णयाचा निषेधच करतो। माननीय देवाभाऊ हे बीजेपीचे आहेत, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख आहेत आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार या सुद्धा उपमुख्यमंत्री आहे या राज्याच्या। माझ्या नेत्याच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं या मंत्री महोदयांना आम्ही नक्कीच विनंती करू की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जशा 59 जाती आहे त्या कायम एक संघ राहिल्या पाहिजे। आपले अनेक नेते हे बघा, अनेक नेते प्रत्येकाला स्वतंत्र दिलेलं आहे संविधानाने। अनेक नेते बीजेपी सोबत असते, शिवसेनेसोबत असते। आमच्या एनडीए घटक दलाचं जर सांगितलं गेलं तर आठवले साहेब आमच्या सोबत आहे, शिंदे साहेब आमच्या सोबत आहे, अजित दादा आमच्या सोबत आहे महाराष्ट्रातले, बाकी महाविकास आघाडी सोबत आहे।
आता संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे तुम्हाला कोणासोबत राहायचं आणि कोणासोबत जायचं, तर ते त्यांच्या मताचं जे काय असेल ते पुढे जातात. परंतु आम्ही एनडीए सोबत आहोत आणि एनडीए सोबतच राहू. फक्त हे जे विलीनीकरण आहे त्याला आमच्या पक्षाचा विरोध आहे. माझं नाव विलास सुलतान, छत्रपती संभाजीनगरचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो.